ही रम्य पहाट, नीरव शांतता आणि प्रसन्न वातावरण, अंधारातला अंधुक प्रकाश मंद चंद्राचा, रस्त्यावरचे मिणमिणते दिवे, थंड धुक्यातला ओझरता दिसणारा दूरवरचा डोंगर, झाडं, पक्ष्यांची किलबिल, बाल्कनीतल्या औषधी वनस्पतींचा, फुलांचा हलका सुगंध आणि हातात हर्बल चहाचा एक कप. मस्त. अशा वेळेस न ठरवताही मन आपोआपच भूतकाळात शिरतं. वर्तमानातले व्याप आणि भविष्यातली स्वप्न या वेळेस मनाला स्पर्श देखील करत नाहीत. एक विलक्षण सकारात्मकता, ताकद यावेळी मनाला हील करत असते. बालपणीतल्या काही सुंदर आठवणी मनात पांढरा फट्ट उजेड पाडत असतात. निसर्गाच्या कुशीत शिरून ऊब घेण्याची ही सुंदर वेळ. ह्या वेळेस फक्त घेत राहायचं, अगदी ओसंडून वाहेपर्यंत घेत राहायचं, खूप खूप लुटायचं. थोड्या वेळानंतर आपल्याला फक्त देत राहायचंय याची पुसटशीही आठवण नसलेली ही वेळ. स्वतःच्या आतमध्ये, अंतरंगात, अंतर्मनात खोल 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 जाण्याची ही वेळ. स्वतःला शोधण्याची ही वेळ. काहीही सोपस्कार न करता आपोआप होणारं नॅचरल मेडिटेशन. अंतर्मनातले बरेचसे सल, चुका, उणीवा विरघळून जाण्याची, नकळत मनाने काही निर्णय एफर्टलेसली घेण्याची हीच वेळ. आयुष्य सोपं करण्याची ही अनमोल वेळ. अंगणातल्या तुळशी वृंदावनापुढे रांगोळी, दिवा, दूरवरच्या देवळातले घंटीचे हे नाद, रानाकडे निघालेली गुरं, हे गावरान सोनं जरी आपल्या वाट्याला येत नसलं ना, तरी ही रम्य पहाट तर आपल्याच हक्काची आहे. चला, आकाशातले तारे आता विरघळू लागले आहेत. अरुणोदय होतोय. काहीतरी निसटून चाललंय. आता उजाडलंय. मन बरं का आता वर्तमानात आलंय. कामं हाका मारतायत हो. खूप काही द्यायचंय, पण आजच्या देण्यात एक वेगळाच आनंद आहे. कारण ओंजळ भरलेली आहे. चला, निघते तर मग. या लेखातून मला तुम्हाला नेमकं काय सांगायचंय हे एव्हाना तुम्हाला समजलंच असेल, हो की नाही? बाय.